सर्वांना कशा आहात सर्वजण? मजेतच असतात हो की नाही? तर जेवले मी आता. आता जरा काय गोड आहे ते खात आहे. सांगायचं म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये ना खूप मुली पाहिल्या आणि खूप सुना पाहिल्या आणि खूप नवीन लग्न झालेल्या मुली पाहिल्या, जुन्या झाल्या, सगळं झालं. पण एका मुलीसारखी, एका बाईसारखी नीच आणि नालायक बाई कुठंच नाही बघितली. एवढी नीच आणि नालायक आहे. तिच्यामध्ये ना काय आहे काय माहिती, काय म्हणजे ना तेवढ्यातल्या डबक्यातल्या डबक्यात बेडूक असताना त्याला वाटतं तेवढीच दुनिया आहे, नाही का? तर असू दे बाई, तुझी दुनिया तुला लखलाप, नाही का? तुझी विचाराची घाणेरडे विचार तुझ्याजवळच ठेव. इतके घाणेरडे विचार, माय गॉड, किती घाणेरडे विचार आहेत ना. काय झालं, काल एक जणाला कोणी काहीतरी आमंत्रण दिलं तर त्याला व्यवस्थित पत्ताच नाही सांगितला की कुठे कार्यक्रम आहे, कुठे नाही. फक्त या म्हणायचं, मग कुठे यायचं हे सांगायला नको. म्हणजे किती नीचपणा आहे बघा ना. त्यांचा नीचपणा मलाच माहिती आहे, किती नीचपणाच्या गोष्टी त्या बोललेल्या आहेत माझ्याजवळ कोणाकोणाविषयी. ते एक दिवस मी सांगणार आहे आणि आहे माझ्याकडे रेकॉर्डिंग, ते मी ऐकवणार आहे. तर मला काय म्हणायचं, किती नीचपणाचा कळस. ॲड्रेस सांगायचा ना, की इथे आहे कार्यक्रम, तिथे आहे कार्यक्रम. ती व्यक्ती माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, इथे कार्यक्रम आहे का? तर म्हटलं नाही बाबा, इथे कसला कार्यक्रम. म्हणजे ती व्यक्ती मला भेटली पण नाही. मी वरच्या रूममध्ये होते आणि ती खालच्या खालीच येऊन गेली. मला पण माहिती नाही. आज सकाळी एका आमच्या शेजारच्या बाईने सांगितलं की अशी अशी घटना घडलेली आहे आणि अशी अशी व्यक्ती तुमच्याकडे आली होती. तेव्हा म्हटलं मला नाही माहिती, मी तर वरच्या रूममध्ये होते, बसायला आवरत होते. आणि काय झालं, माझ्या दुसऱ्या बहिणीचं घर पण बंद आहे, तिच्या घरी पण लॉक होतं. तर ती व्यक्ती तशीच निघून गेली. आता त्यांनी मला आवाज दिला असता त्या व्यक्तीने, तर मी काहीतरी सांगितलं असतं ना. जर तुम्हाला बोलवायचंच नाही, कारण एक स्पष्ट आहे, जर तुम्हाला बोलवायचंच नाही कुठल्या व्यक्तीला तर सांगायचंच कशाला, नाही का? की असं आहे, तसं आहे, आमकं आहे, ढमकं आहे. कारण काय आहे माहिती का, पैसे नाहीत त्या व्यक्तीकडे. पैसे असले तरच ती आमंत्रण देणारी व्यक्ती त्याला जवळ करेल, नाही तर नाही. स्वतःची घरातलीच जन्मदातेच त्याला जवळ नाही करत, कारण का, पैसे नाही. असं करतात बघा, नातेवाईक गरीब श्रीमंत बघतात, है ना. तर चांगलं नाही असं, सांगायचंच नाही. मग तुम्हाला जर एवढी हे ना नव्हतं बोलवायचं तर सांगायचं नव्हतं. म्हणून बाई मला ना नखात माहिती आहेत लोक कसे आहेत. म्हणून मी माझ्या ना पायरीने राहते आणि माझ्या लायकीने राहते, कारण लोक फार विचित्र आहेत. जाऊ दे, मरू दे, काय करायचं आपल्याला, आपला काय संबंध राहिला आता, आहे की नाही. त्यांचं ते बघून घेतील, कोणाला बोलवायचं कोणाला नाही, कोणाची पैशावाल्याला बोलवायचं, कोण काय देईल गिफ्ट त्यांना बोलवायचं. असे असतात लोक.